नमस्कार. देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैशाली ताई आहेत. ताई, आता शूटिंग चालू आहे आमची सीरीज. ती आहे नवनाथांवरती. आणि नवनाथ म्हटलं की धुनी आली. एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेव्हा इकडे गिरनारला जाता तेव्हा ती धुनी पण आहे, त्याचं पण दर्शन घेतलं जातं. आता रानडे काकांबरोबर जेव्हा सिरीज स्टार्ट झाली तेव्हा आमच्या आत्ताच खाली एक एपिसोड कंप्लीट झालेला आहे धुनीवर. आपला एपिसोड नंबर 3. त्याच्यामध्ये धुनी होम ह्याच्यामधला फरक त्यांनी काकांनी मांडला. तुम्हाला धुनीमध्ये हात घालायचा नाही. जी धुनीमधली ती विभूती काढली असते ती बाहेर ठेवलेली असेल आणि ती तुम्हाला दिली तर, आणि ते पण अधिकारी पुरुषांनी दिली की त्याचा खरा फायदा होतो. आता देवमाजा सुरुवात केल्यापासून अंदाजे 550-600 लोकांना कुठेही गेलं तिकडनं आणलं, मेसेज टाकला की अवेलेबल आहे आणि पोस्टाने जी विभूती असते ती पाठवून दिली. बरोबर आहे. पण इश्यू असा आहे की जेव्हा मीच कन्व्हिन्स नाही आहे की विभूती ती कशी वापरायची, तर मी उगाच कोणाला देण्यामध्ये अर्थ नाही आहे. हे नाही की माझा याच्यावरती विश्वास नाही, पण कशी वापरायची तेच मला माहिती नाही, तर ते माझ्याशी स्वतःशी खोटं बोलणं होऊन जातं. बरोबर आहे. आता हे वापरायची कशी, आणि मी बापटांना विचारलं, दादांनी सांगितलं ते तू मानत नाही ना, त्याच्यात पडू नकोस असं त्यांचं क्लिअर म्हणणं होतं. बरोबर. जे रानडे काकांनी सांगितलं ते छान सांगितलं की ती विभूती जेव्हा तुम्ही कपाळाला लावता तुम्हाला तो एक संकेत असतो की तुम्हाला जगामध्ये आचरण तुमचं चांगलं असलं पाहिजे, तेव्हाच ती लावली जाते. तर याच्याबद्दल थोडीशी क्लॅरिफिटी द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खूप छान प्रश्न आहे. म्हणजे रानडे काका झालं, हेमंत बापट दादा झालं, यांच्या इतका व्यासंग किंवा अनुभव माझा नाहीये, तेवढा अभ्यास नाहीये. पण एक सर्वसामान्य जे मनाला पटतं किंवा जे माझ्यावरती संस्कार झालेले आहेत त्यातून आपण विभूती आणि भस्म, अंगारा, उदी ह्या ज्या गोष्टी आहेत आपण सगळं मानतो, त्याविषयी आज आपण ह्या भागामध्ये थोडीशी चर्चा करूया. तर आता आधी सगळ्यात यातला फरक जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल ना, तर जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात की माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, असं करत 3 शिरे 6 हात, असं भगवान दत्तात्रेयांचं वर्णन करतात. म्हणजे विभूतीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला हा अभंग उपयोगी पडतो की माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर. आणि भस्म समजून घ्यायचं असेल तर लेपिले सर्वांगा चिता भस्म, म्हणजे भगवान शंकर, सांब सदाशिव शंकर. म्हणजे भस्म म्हटलं की चिताभस्म आलं आणि विभूती म्हटलं की तो तुम्हाला भगवान दत्तात्रय. म्हणून जे तुम्ही म्हणाले की गिरनारवरती जी धुनी पेटवली जाते, म्हणजे आपोआप पेटते ती दर सोमवारी, आणि मग त्याची जी विभूती आहे ती सगळ्या भक्तांना तिथे कमंडलू कुंडापाशी दिली जाते. आणि खूप म्हणजे त्या विभूतीचे अनुभव पण खूप छान आहे. तसं विभूती म्हणजे कसं ऐश्वर्य, समृद्धीचं पण प्रतीक आपण विभूती म्हणतो. वा काय विभूती आहे बाबा, असं सुद्धा आपण म्हणतो. आणि आपला जो स्वामींचा तारक मंत्र आहे त्यामध्ये पण विभूती शब्द येतो. विभूती नमन नाम ध्यान आदी तीर्थ स्वामीचं या पंचप्राणामृतात. म्हणजे विभूती शब्द हा असा आपल्या परिचयाचा आहे. मग ज्या वेळेला एखाद्या हवन कुंडामध्ये ह्या जे औषधी वनस्पती आहेत किंवा ज्यांना हवनासाठी वापरलं जातं, अशा ज्या वनस्पती आहेत त्यांचं त्या ठिकाणी जेव्हा त्या तिथं हवनामध्ये अर्पण केल्या जातात, शास्त्रशुद्ध पद्धतीने ते हवन होतं. त्यानंतर जे झालेलं आपण जे अर्पण केले त्याचं जे झालेलं भस्म, म्हणजे त्याचं झालेली राख, ती थोडक्यात म्हणजे ती विभूती असते. आणि भस्म जे आहे त्याचा सुद्धा तसा अर्थ राखच होतो. पण ते भस्म कुठे आपण रिलेटेड आहे तर ते स्मशानाशी रिलेटेड आहे. मग काय होतं, एक अशी कथा पण सांगितली जाते की ज्या वेळेला स्मशानामध्ये घेऊन जात असतात तर त्यावेळेला रामनाम सत्य घेतलं जातं आणि ते रामनाम ऐकत भगवंत म्हणजे भोळा सांब सदाशिव त्या याच्यामध्ये येतो, स्मशानामध्ये येतो, आणि ते प्रेत जळताना बघतो, सगळेजण रामनाम घेतायत, आणि मग ते रामनामानी पवित्र झालेला तो देह, आणि मग ते भस्म जे होतं, ती जी राख होते त्या जीवाची, ते
भस्म म्हणून भगवंत अंगाला लेपून घेतात. म्हणजे त्यांना इतकं ते नाम प्रिय आहे, त्या नामाने ते पवित्र झालं म्हणून अंगाला लेपतात. आणि पुन्हा असा अर्थ काय होतं, की शेवटी सगळं क्षणभंगूर आहे. काल तुमचा तो देह होता, त्यातलं चैतन्य निघून गेलं आणि त्याला मग काय, मग चैतन्य निघून गेल्यावर ते शव झालं. मग त्यातनं शिवतत्व, शक्ती निघून गेल्यावर ते शव झालं आणि मग त्याची शेवटी काय गती होते, तर ती राखच आहे. असं सुद्धा ते प्रतीक आहे. मग आता जेव्हा आपण एखाद्या अधिकारी व्यक्तीकडे जातो आणि त्यांच्याकडनं आपल्याला प्रसाद रूपाने ती विभूती मिळते. मग जी व्यक्ती देणारी आहे त्या त्या पाठीमागे त्याचं सामर्थ्य असतं. आणि मग आपण काय करतो, कुठे लावतो, तर इथे इथे लावतो. मग इथलं जे आहे ते तिसरं नयन म्हणजे भगवान शिवशंभोंचं ठिकाण आहे, तिथे ते लावतो आपण. आणि त्याला त्रिपुंड स्वरूपामध्ये सुद्धा लावण्याची प्रथा आहे. अंगाला सुद्धा काही आपले स्पेसिफिक ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत, तिथं पण ते लावलं जातं. आणि जर आता आपण स्वामींची मानस पूजा बघितली असेल ना, त्या ठिकाणी सुद्धा हे पॉईंट सगळे सांगितलेले आहेत. कुठे कुठे ते गंधासाठी सांगितलेत, पण तिथे सुद्धा विभूती लावण्याचा प्रकार आहे दत्त संप्रदायामध्ये. आणि काही अघोरी जे असतात, तांत्रिक असतात, ते हे चिताभस्म लावतात. मग सर्वसामान्य जी व्यक्ती आहे तिने काय करायचं आहे, तर ही विभूती लावायची आहे. आपल्याला भगवान शिवशंभो काय करतायत ते करायचं नाहीये आपल्याला. आपले सद्गुरूंनी आपल्याला काय वाट सांगितली किंवा एखाद्या अधिकारी व्यक्तीने आपल्याला तो दिलेला असतो, प्रसाद असतो दिलेला. पाहिलं तर ती राखच आहे ना, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हातातनं आपल्याला मिळते तेव्हा त्याचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. आणि मग प्रसाद कसला, तर ते बनतं तुमचं सुरक्षा कवच. ज्या वेळेला तुम्ही माथ्याला ती विभूती लावता, मग काय होतं, की त्याचा एक प्रकारे तुमच्या औरा जो असतो तुमचा, तो सुरक्षित होऊन जातो. आणि मग काही ठिकाणी आपल्याला आता कसं आहे, ते लावल्या लावल्या आपण ते चाटतो पण. मग ती विभूती कुठल्या स्वरूपाची आहे त्यानुसार, म्हणजे माझं ज्ञान असं सांगतं, की ती आपण म्हणजे जिभेला आपल्या लावायची आहे. काय होतं, ते कपाळाला लावल्या त्या क्षणी जिभेला लावले, की एक माणसाला बरं वाटतं. मी बाहेरून पण सुरक्षित आहे आणि आतून पण सुरक्षित आहे. कधी कधी काय केलं जातं, तारक मंत्राची जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा उदबत्ती लावायची, समोर फुलपात्र ठेवायचं पाण्याने भरलेलं, मग त्यामध्ये तो अंगारा पडू द्यायचा, ते पाणी घ्यायचं. मग हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा ती जी उदबत्ती पडत असतं ती राख, खरं तर ती राख आहे, पण तुम्ही तारक मंत्र म्हणताय, मग ती त्या पाण्यामध्ये पडते, त्याचं रूपांतर मग विभूतीत होतं. राखेचं रूपांतर त्या विभूतीत होतं, ती चार्ज होते आणि ती घेतल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्यावर होतो. म्हणजे तुम्ही सकारात्मक होता, तुमच्या विश्वासाचं रूपांतर श्रद्धेमध्ये होतं, तुम्हाला एक प्रकारचा आनंद वाटतो आणि ती शक्ती, दैवी शक्ती माझ्या पाठीशी आहे असं आपल्याला जाणवायला लागतं. गुरुचरित्रामध्ये, नंतर अनेक संतांच्या चरित्रामध्ये अंगाऱ्याचे म्हणजे असा विभूतीने काय परिणाम होतात ते आपल्याला बघायला मिळतं. गुरुचरित्रातलाच तो प्रसंग आहे. एक अंत्यज असतो आणि त्याला नरसिंह स्वामी जे आहेत ते सांगतात भस्म लावायला आपल्या शिष्याला, आणि ते लावल्यानंतर त्याला त्याचे 7 जन्म आठवायला लागतात. आणि मग जेव्हा त्याला सगळं कळतं आणि आता आपल्याला स्वामी महाराजांनी एवढं ज्ञानी पंडित केलंय, तो पुन्हा मागे जायला तयार होत नाही. आणि मग लगेच त्याच्या अंगावर पाणी टाकून ते भस्म निघून गेल्यानंतर तो पुन्हा अंत्यज म्हणजे जो त्याचा करंट जन्म असतो त्यात तो जातो. म्हणजे इतकं सामर्थ्य आहे त्या विभूतीमध्ये. कधी कधी काय होतं, एक बरेच जणांकडे असे ताप येत राहतात, खडी अंगामध्ये असा ताप असतो तो. तर तो ताप म्हणजे तापाचा ज्वर जो आहे मुरलेला, तो जाण्यासाठी सुद्धा विभूतीचे खूप फायदे होतात. अनेक ग्रंथांमध्ये याचे उल्लेख आहे. मग आता ती जी विभूती आहे ती तुम्हाला कोण देतं हे महत्वाचं आहे. नंतर तिचा वापर कसा करायचा आहे ते आपल्यावर आहे. आणि ती विभूती सुद्धा कशी आहे, आपल्याला एवढीशीच लावायची आहे. तो काही एखादा असा प्रसाद नाही की तो तुम्हाला भक्षण करायचा आहे. म्हणजे एवढ्याशा कणामध्ये ते फार मोठं सामर्थ्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे. मग आता काय होतं, बऱ्याचदा आपण कुठल्याही म्हणजे अशा मंदिरामध्ये जातो, मग त्या ठिकाणी उदबत्त्या लावलेल्या असतात, आपण ते अंगारा म्हणून लावतो. मग प्रत्येक ठिकाणची आपण अशी काही विभूती गोळा करून आणण्याची गरज नाहीये. मग काय होतं, थोडे दिवस आपण लावतो आणि ती पडून राहते. तसं होता कामा नये, त्याचा अवमान पण होता कामा नये. मग काय करायचं, तिथे ती तेवढी लावली, चिमूटभर कागदामध्ये आणली. नरसोबाच्या वाडीला आहे बघा, त्या ठिकाणी असं एक मोठं असं हेच केलेलं आहे, चौकोनी कुंड केलेलं आहे आणि त्यामध्ये मोठा अंगारा ठेवलेला आहे. आणि मग लोक काय करतात, तिथे कागद पण असतो, मग त्या कागदामध्ये तिथला तो अंगारा घेऊन येतात. का तर तो महाराजांच्या समोर ती उदबत्ती जळालेली आहे आणि मग त्यातनं जे तयार झालेलं आहे ते सद्गुरूंची कृपा प्रसाद म्हणून ती जी राख आहे
ती विभूतीत रूपांतरित होते आणि मग ते आपण घरी घेऊन येतो. म्हणजे कुठून आणतो, कोण आपल्याला देते यावरती त्याची उपयोगिता अवलंबून आहे. आता आपले परमपूज्य साठे काका सुद्धा अंगाऱ्याची पुडी देतात. त्यांचं तर फार ह्या अंगाऱ्यावरती अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला श्रद्धा आहे. आणि ते ते म्हणतात की हा जो अंगारा आहे अशक्यही शक्य करण्याचं सामर्थ्य या अंगाऱ्यामध्ये आहे. पण मग ते कसं आहे, त्याला ती एक प्रोसेस आहे. तो जो अंगारा आहे म्हणजे उदबत्तीचं झालेलं भस्म, त्याला वेगळ्या पद्धतीने काका त्याला प्रोसेस एक असते. त्या प्रोसेसमधनं त्याला चार्ज करून मग त्याचं रूपांतर त्या अंगाऱ्यामध्ये होतं. आणि तो अंगारा मग एका पुडीमध्ये विशिष्ट प्रकारे बांधला जातो आणि मग नाना महाराजांच्या फोटोला लावून त्यांची आज्ञा घेऊन मी ह्या या व्यक्तीला देतोय असं सांगून साठे काका ती अंगाऱ्याची पुडी देतात. मग आता या ठिकाणी परमपूज्य नाना महाराजांची शक्ती, परमपूज्य साठे काकांची शक्ती आणि ह्या सगळ्या त्यांनी सगळ्या विश्वातली जी देवी देवत आहे त्यांना केलेलं आवाहन की हा व्यक्ती आहे, या व्यक्तीचं या आजारातनं त्याला बरं वाटावं, या संकटातनं सुटावं, सुरक्षा कवच त्याला प्राप्त व्हावं म्हणून हा अंगारा मी देत आहे असं सांगून ते अंगारा देतात. म्हणजे त्याच्या पाठीमागे केवढी शक्ती आली ना. काही एक सांगा, हा इकडे सगळे जेव्हा हा गाणगापूरला जातात हो. तिकडे जाऊन त्या भस्माचा हो डोंगर, बरोबर. आता तो डोंगर गेला आणि हा, खड्डा झालेला आहे. खड्डा झालेला आहे. तर हा. तो भस्माचा डोंगर तिकडनं हा. असा मुठभर वगैरे घेऊन येतात हो हो आणि तेव्हा शोधतात तर तिकडे भस्म तर भेटतच नाही, नाही, मातीच आहे सगळीकडे. मातीच आहे. हा. तर ते त्याचं त्या भस्माच्या डोंगराचं तसं सिग्निफिकन्स काय आहे आणि कसा वापरू शकतो तिकडनं आणलेला तो भस्म? कसं आहे की जवळपास 2 तपांपेक्षा जास्त नरसिंह स्वामी जे होते नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे गाणगापूरला त्यांचा निवास होता. गुरुचरित्रातले अनेक प्रसंग त्या गाणगापूरला झालेले. मग सद्गुरूंच्या वास्तव्याने पुनीत झालेली ती जागा, नुसता भस्माचा डोंगरच नाही, त्या गाणगापूरमधला प्रत्येक कण न कण हा चार्ज आहे. तुम्ही म्हणजे भस्माचा डोंगर आता जरी नसला ना, तुम्ही श्रद्धेने तो आणला लावला तर तो परिणाम करणार आहे. तो तुमच्या श्रद्धेचाच प्रश्न आहे की नाही हा गाणगापूरचा आहे, इथे सद्गुरूंचं वास्तव्य होतं आणि मला त्याचा उपयोग होणार आहे. फक्त कसं आहे उपयोग करताना त्याचा, जसं आपण एखादी औषधाची गोळी असते ती आपल्याला जेव्हा डॉक्टर सांगतात की एकच घ्यायची आहे किंवा काही गोळी असतात त्या जेवणापूर्वी घ्यायच्या असतात. जर का जेवणापूर्वी घ्यायची गोळी तुम्ही जेवणानंतर घेतली तर त्या गोळीचा उपयोग होत नाही. तसाच प्रकार आहे. सद्गुरूंनी तुम्हाला दिलेलं ते भस्म आहे त्यांच्या त्या पुनीत त्यांनी वास्तव्याच्या जागेमधलं आहे. मग ते तुम्ही आणा आणि लावा. पण त्याला तुम्ही त्याचं पावित्र्य ठेवा आणि त्याला व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून द्या. आणि समजा खूपच भस्म झालं तर तुमच्याकडे तुळशीचे कुंडी असते किंवा तुळशी वृंदावन असतं, त्यामध्ये तुम्ही त्याचं विसर्जन करू शकता. एखाद्या नदीमध्ये जाऊन सोडू शकता, कारण की शेवटी ती राखच आहे. फक्त कसं आहे ती सद्गुरूंच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जागेमधली आहे. अशा प्रकारे आहे. आणि आपण घरामध्ये सुद्धा बघा तिन्ही सांजेला दिवा लावतो आणि मग त्या ठिकाणी आपण हे सुगंधी, खरं तर धूप दीप आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे. काळाच्या ओघामध्ये धूप बाजूला गेला आणि ती उदबत्ती आली. मग आता अनेक आपल्याला पोस्ट बघायला मिळतात की उदबत्ती लावू नका, त्यात केमिकल्स असतात, बांबू आपण जाळत नाही, अनेक 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 गोष्टी फाटे फुटतात. मग आपण त्यातल्या त्यात जी चांगल्या क्वालिटीची उदबत्ती आहे ती आणावी, कारण की धूप लावणं सुद्धा आपल्याला कधी कधी तो वास सहन होत नाही. आणि आपण ज्या वेळेला देवापुढे दिवा लावतो मग हे धूप दीप सांगितलेलं आहे, मग ती उदबत्ती लावायची आणि आपण जे काही देवाला अर्पण करतो म्हणजे देवासमोर जी सेवा आपण करत असतो, अर्पण करणं म्हणजे नुसतं पूजा पाठ हे नाही, ती जी सेवा करतो उपासना ती सुद्धा देवाला आपण अर्पण करत असतो, कारण की त्याच्यामध्ये देवाचं सगळं स्तुती कवण असतं. आणि मग ते स्तुती कवण करत असताना ती देवासमोर लावलेली उदबत्ती त्या ठिकाणी ती चार्ज होतो तो अंगारा. आणि आपण समजा रामरक्षा म्हटली असेल तर तो अंगारा जो आहे तो रामरक्षेचं सामर्थ्य त्या उदबत्तीमध्ये उतरलेलं असतं आणि मग ते आपण आपल्या अंगाला लावू शकतो. फक्त कसं आहे त्याचा उपयोग आपल्याला थोडक्यात करायचा आहे. काही सांगा, हा आता तुम्ही गिरनारला जाता, तुम्ही यावेळेला गेला तेव्हा तुम्ही आम्हाला विभूती ते एक छोटासा पाकिट होता त्याच्यावरती लिहिलेलं ते गिरनार, असं दुसरं कोणी आपल्याला दिलं तर ती घ्यायची का? हा, ती व्यक्ती कोण आहे आपला अंतरात्मा सांगत असतं. कधी कधी काय असतं यातनं अनेक गोष्टी पण आजकाल घडत आहेत. तुम्हाला देतं कोण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला दिली म्हणजे आपला जे आहे आपल्याला माहिती आहे की मी गिरनारला गेले होते आणि ती मी दिली आहे म्हणजे मी आणली आणि तिथनं मी तुम्हाला देते,
तेव्हा तुम्ही घ्या. पण एक अनोळखी व्यक्ती आहे जिचा आणि तुमचा काही परिचय नाहीये, ते जेव्हा अनोळखी व्यक्ती तुम्हाला असं काहीतरी देते तेव्हा तुम्ही ते घेऊ नका. बऱ्याचदा काय होतं, आपण आहे ना अगदी लांबचं कोणीतरी असतं आणि आपल्याला ते आणून देतं. मग ते कसं असतं, हे जे विभूती आहे ना ती पटकन दिशी ते कॅच करते. त्याच्यावरती म्हणजे अनेक लोक काय काय विद्या पण करतात आणि ते तुम्हाला देऊ शकून काहीतरी बिघड होऊ शकतं. म्हणून ओळखीच्याच व्यक्तीने, जवळच्या व्यक्तीने दिलेलं असेल तर घ्या. आणि कधी कधी काय होतं, आपल्याला ती व्यक्ती देते आणि तरी काय आपल्याला ते पटत नाही. मग त्यावेळेला तुम्ही ते विसर्जन करून टाका ना विभूतीचं. तुम्हाला पटत नाही म्हणजे संपलं, त्यातले दैवी गुण संपले तिथले. तिचं ते सगळं संपलेलं आहे आणि मग तुम्ही ते घेऊ नका ना. असं आहे त्या सगळ्या गोष्टी. एक दुसरं आणखीन होतं हा की काही जणांचं असं मान्यता असते हा की बाबा कोणतरी आपल्यावरती त्यांचं त्यांचं समजा आयुष्यामध्ये काही हा कठीण हा प्रसंग आलेत किंवा हा त्यांना वाटतं की कोणीतरी काहीतरी केलं हो आहे, हो 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 काहीतरी कोणीतरी अशी इच्छा प्रकट केली जी हो आपल्या विरुद्ध आहे. हो 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 मग अशी विभूती कुठल्या देवळातून आणलेली विभूती लावलेली चालेल का? मग असं ह्याच्याशी असा काही संबंध आहे का की त्याच्याने ते त्यांना वाटतं की कोणी करत नसलं तरी त्यांना वाटतं की वाटतं. कोणीतरी आपल्यावरती काहीतरी करताय. बरोबर बरोबर. मग त्यावेळेला अशा विभूतीचे ही लोक वापर करतात. हा योग्य आहे का? हा नाही मला करू. याच्यातलं समजलं नाही हा काय. नाही म्हणजे कसं आहे, तुमचा प्रश्न काय आहे की या समजा एखादी व्यक्ती आहे आणि तिला वाटतं की आपल्यावर कोणीतरी करणी बाधा केली, चक्क चक्क हो, असंच म्हणूयात, हो. कोणीतरी केलेलं आहे आणि मग त्यातनं दूर होण्यासाठी मी समजा आता ही गिरनारची विभूती आहे आणि ती जर का मी लावली तर त्याचा माझ्यावर परिणाम चांगला होईल का? तर निश्चित होईल. आपण दिव्यत्वाची जे प्रचिती हे जे आहे पूज्य केणे काकांचं जर का पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी विभूतीचे अनेक चमत्कार सांगितलेले आहे. कमंडलू कुंडामधली जी तिथे मिळते विभूती, त्या अखंड धुनीची, ती लावल्यानंतर अनेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले त्यांनी त्यात उल्लेख केलेला आहे. तुम्ही घेऊ शकता. समजा तुम्ही, मी तर म्हणेन मोठ्या श्रद्धेने तुम्हाला मंदिरात सुद्धा घरात जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरीच मोठ्या श्रद्धेने एखादी उदबत्ती जाळा आणि त्या ठिकाणी ती जो अंगारा पडेल तो तुम्ही लावा. खूप फरक पडतो. मी स्वतः माझा एक अनुभव सांगते की माझी जी छोटी मुलगी आहे तिला खूप खोकला यायचा. इतका प्रचंड खोकला की रात्र रात्र जागून काढायला लागायची. आणि मग एका दिवशी सगळं औषध दिले आणि रात्रीचे 2:30-3 झाले पण तिचा खोकला थांबतच नव्हता. आणि मग त्यावेळेला मी काय केलं, फक्त देवासमोर लावलेल्या संध्याकाळच्या उदबत्तीचा अंगारा पडला होता. मी तो अंगारा हातात घेतला. आता सुद्धा मला म्हणजे भरून येते सांगताना, आणि मी देवाला प्रार्थना केली की देवा, तू जर खराच असशील या जगामध्ये तर तुझं हे सगळं कृपेचं सामर्थ्य अंगारामध्ये जाऊ दे आणि तो मी अंगारा माझ्या मुलीला लावते. तू आता तिचा खोकला हा थांबव. मी ती अशी प्रार्थना केली कळवळून आणि ते भस्म जे अंगारा होता ते लावलं. आणि मी तुम्हाला खरं सांगते की एक एक 5-10 मिनिटामध्ये काय झालं माहिती नाही, पण तिला त्यानंतर काही खोकला आला नाही. आम्ही पुढे डॉक्टरची ट्रीटमेंट सगळं झालं, पण ते जो त्रास होत होता तो थांबला. म्हणजे कसं होतं, तुमची ती श्रद्धा की नाही ही विभूती काम करणार तरच ती काम करेल. मग तुम्हाला किती मोठ्या अधिकारी व्यक्तींनी दिलेली असू दे विभूती, पण तुमच्या मनामध्ये जर शंकेची पाल असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. समजा म्हणजे असं तुम्ही जो प्रश्न विचारला की कोणी तुम्हाला काही केलं असेल तर तुम्ही मंदिरातला अंगारा आणला, एखाद्या समजा शिवाचं मंदिर आहे तिथला, तिथे नेमका समजा एखादा याग झालेला असेल, त्या यागामधलं तुम्ही घेऊन आला तर नक्की तो काम करेल, काम करणारच. ताई, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा